मास्टर शेफचा इंतकाम. रोहन नावाचा एक तरुण शेफ होता. त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो देशातील सर्वात मोठा मास्टर शेफ बनेल. लहानपणापासून त्याला स्वयंपाकाची खूप आवड होती. इतर मुले खेळत असताना रोहन आपल्या आईसोबत स्वयंपाकघरात वेळ घालवत असे. मसाल्याचा सुगंध, भाज्यांचे रंग आणि नवीन पदार्थ बनवण्याची कला त्याला वेळ लावत असे. वर्षानुवर्षाच्या मेहनतीनंतर रोहनने शहरातील सर्वात प्रसिद्ध हॉटेलमध्ये नोकरी मिळवली. त्याच्या हातच्या पदार्थांची चव इतकी अप्रतिम होती की ग्राहक विशेष त्याच्या डिशसाठी येऊ लागले. काहीच महिन्यात त्याची लोकप्रियता वाढली. पण जिथे यश असते तिथे मत्सरही असतो. त्या हॉटेलमध्ये विक्रम नावाचा दुसरा शेफ होता. अनेक वर्षापासून तो तिथे काम करत होता आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत होता. रोहनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे विक्रमच्या मनात जळफळाट निर्माण झाला. सुरुवातीला त्याने रोहनची खिल्ली उडवली, पण जेव्हा रोहनला ग्राहकाकडून सतत कौतुक मिळू लागले तेव्हा त्याचा राग वाढत गेला. एक दिवस शहरात राष्ट्रीय स्तरावरील मास्टर शेफ स्पर्धेची घोषणा झाली. विजेत्याला मोठी रक्कम, प्रसिद्धी आणि देशातील सर्वोत्तम रेस्टॉरंटमध्ये मुख्य शेफ पद मिळणार होते. रोहनने स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. विक्रमने नाव नोंदवले. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत दोघांनी उत्कृष्ट पदार्थ बनवले. परीक्षक प्रभावित झाले. दुसऱ्या फेरीत रोहनने पारंपरिक आणि आधुनिक चवींचे सुंदर मिश्रण करून सर्वांची मने जिंकली. विक्रम पुढे गेला, पण त्याला जाणवत होते की रोहन त्याच्यापेक्षा खूप पुढे आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या आदल्या रात्री विक्रमने एक भयंकर योजना आखली. तो चोरून रोहनच्या किचनमध्ये गेला आणि त्याच्या खास मसाल्यांच्या मिश्रणात बदल केला. सकाळी रोहनला काहीच संशय आला नाही. स्पर्धा सुरू झाली. रोहनने आत्मविश्वासाने पदार्थ बनवायला सुरुवात केली. पण जेव्हा परीक्षकांनी त्याचा पदार्थ चाखला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली. चव पूर्णपणे बिघडली होती. रोहन हादरला. त्याला काहीच समजत नव्हते. परीक्षकांनी त्याला स्पर्धेतून बाद केले. विक्रम विजेता ठरला. संपूर्ण देशात त्याचे नाव झाले. तर रोहनवर अपयशी शेफ असा शिक्का बसला. त्या दिवसानंतर रोहनचे आयुष्य बदलले. त्याने नोकरी गमावली. अनेक हॉटेल्सनी त्याला काम देण्यास नकार दिला. लोक त्याची थट्टा करू लागले. काही काळ तो नैराश्यात गेला, पण त्याच्या आईने त्याला धीर दिला. आई म्हणाली, खरा शेफ कधीच हार मानत नाही. चव हातात असते, नशिबात नाही. हे शब्द रोहनच्या मनात घर करून गेले. त्याने पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. तो एका छोट्याशा गावात गेला. तिथे त्याने एक साधी खाद्यगाडी सुरू केली. सुरुवातीला फार कमी ग्राहक येत होते, पण त्याच्या पदार्थांची चव लोकांना आवडू लागली. हळूहळू गर्दी वाढली. काही महिन्यात त्याची खाद्यगाडी संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाली. एक दिवस एक प्रसिद्ध फूड ब्लॉगर तिथे आला. त्याने रोहनच्या पदार्थांचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. काही दिवसात हजारो लोक रोहनच्या स्टॉलवर येऊ लागले. रोहन पुन्हा चर्चेत आला. दरम्यान विक्रम मोठ्या रेस्टॉरंटचा स्टाफ शेफ बनला होता, पण यशामुळे तो अहंकारी झाला होता. तो आपल्या कर्मचाऱ्यांशी वाईट वागत असे. ग्राहकांच्या तक्रारी वाढत होत्या. तरीही त्याला वाटत होते की तो अजूनही सर्वात महान आहे. एका दिवशी राष्ट्रीय कुकिंग चॅम्पियनशिपची घोषणा झाली. ही स्पर्धा आधीच्या स्पर्धेपेक्षा अनेक पटींनी मोठी होती. जगभरातील प्रसिद्ध शेफ त्यात सहभागी होणार होते. रोहनने पुन्हा अर्ज केला. स्पर्धा सुरू झाली. पहिल्या फेरीत रोहनने गावातील पारंपरिक चवींचा वापर करून असा पदार्थ तयार केला की परीक्षक थक्क झाले. दुसऱ्या फेरीत त्याने आंतरराष्ट्रीय शैली आणि भारतीय मसाल्यांचे अप्रतिम मिश्रण सादर केले. पुन्हा एकदा त्याचे कौतुक झाले. काही दिवसात तो अंतिम फेरीत पोहोचला. विशेष गोष्ट म्हणजे अंतिम फेरीत त्याचा सामना विक्रमशी होणार होता. ही बातमी संपूर्ण देशात पसरली. अंतिम फेरीच्या दिवशी हजारो प्रेक्षक उपस्थित होते. दोघांनाही 3 तासात सर्वोत्तम डिश तयार करायची होती. विक्रम आत्मविश्वासाने काम करत होता. रोहन शांत होता. त्याच्या डोळ्यात सुडाची आग होती, पण त्याने ती नियंत्रणात ठेवली. स्पर्धा सुरू असताना एका जुन्या कर्मचाऱ्याने आयोजकांकडे धक्कादायक माहिती दिली. त्याने सांगितली की अनेक वर्षापूर्वी विक्रमने रोहनच्या मसाल्यांमध्ये छेडछाड केली होती. त्याच्याकडे पुरावेही होते. आयोजकांनी तात्काळ चौकशी सुरू केली. अंतिम निकाल जाहीर होण्याआधीच सत्य सर्वांसमोर आले. विक्रमचा चेहरा फिकट पडला. संपूर्ण देशासमोर त्याचा खरा चेहरा उघड झाला. परीक्षकांनी त्याच्यावर फसवणुकीचा आरोप सिद्ध केला. त्याची जुनी पदके आणि सन्मान काढून घेण्यात आले. अनेक कंपन्यांनी त्याच्याशी असलेले करार रद्द केले. विक्रमचे साम्राज्य एका दिवसात कोसळले. यानंतर परीक्षकांनी रोहनचा पदार्थ चाखला. तो पदार्थ इतका अप्रतिम होता की काही क्षण सर्वजण शांत राहिले. मुख्य परीक्षक म्हणाले, ही फक्त डिश नाही, ही संघर्षाची चव आहे. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेले. रोहनला विजेता घोषित करण्यात आले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. अनेक वर्षांचा अपमान, संघर्ष आणि वेदना त्या क्षणी संपल्या होत्या. पुरस्कार स्वीकारताना त्याने एक वाक्य म्हटले,
सूट घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे यशस्वी होणे. लोकांनी उभे राहून त्याचे स्वागत केले. पण कथा इथे संपली नाही. काही महिन्यानंतर रोहनने देशभरातील गरीब आणि होतकरू मुलांसाठी मोफत कुकिंग अकादमी सुरू केली. त्याला माहीत होते की प्रतिभेला संधी मिळाली पाहिजे. दुसरीकडे विक्रम एकटा पडला होता. त्याच्याकडे ना प्रसिद्धी उरली होती ना मित्र. एक दिवस तो रोहनला भेटायला आला. त्याने रोहनची माफी मागितली. रोहन काही क्षण शांत राहिला. नंतर तो म्हणाला, तू माझं करिअर नष्ट करण्याचा प्रयत्न केला होतास, पण तुझ्या विश्वासघातामुळे मी अधिक मजबूत बनलो. मी तुला माफ करतो. विक्रमच्या डोळ्यात पाणी आले. त्या दिवसापासून दोघांचे मार्ग वेगळे झाले. रोहन देशातील सर्वात आदरणीय मास्टर शेफ बनला. त्याची कथा लाखो लोकांसाठी प्रेरणा ठरली, कारण त्याने सिद्ध केले होते की खरा मास्टर शेफ फक्त स्वादिष्ट पदार्थ बनवत नाही, तर संकटावर मात करून स्वतःचे नशीबही घडवतो. कथा आवडल्यास नक्की कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.